या क्षणांची सर्वात मोठी बातमी अहिल्यानगरच्या राशीनमधून येते। राशीन ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आलेला आहे। ग्रामसेवक कापरेंनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जीआरला चॅलेंज करत शासकीय जीआर पायदळी तुडवलेला आहे। त्या विरोधात भाजपचे नेते तात्यासाहेब माने उपोषणाला बसले आहेत। त्यांच्यासोबत राम कानगुडे, शोएब काझी, विक्रम परदेशी, झाकीरभाई काझी तसेच सर्व ग्रामस्थ उपोषणस्थळी उपस्थित आहेत। दरम्यान हे आंदोलन चिघळल्यामुळे भारत न्यूज मराठीचे मुख्य संपादक RJ ऋषी शेलार थेट आंदोलनस्थळी आहेत। थेट जातोय पाहण्यासाठी। RJ ऋषी शेलार आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी। चर्चा तर होणारचा चमू घेऊन आपण आलेलो आहोत कर्जत तालुक्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातील राशीन या छोट्याशा गावामध्ये। बरं तर राशीनला येण्यामागचं नेमकं कारण काय आहे ते कारण एकदा आपण समजून घेऊयात। कर्जत जामखेडला एक आमदार आहे आणि एवढंच नाही तर एक सभापती देखील आहे, परंतु दोघांनीही या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही। एवढं असून देखील या ठिकाणी तहसीलदार आला नाही किंवा BDO आला नाही। या लोकांनी या ठिकाणी शासन नियमांची होळी केल्याचं भीषण दृश्य आपल्याला राशीन मध्ये पाहायला मिळतं। तर राशीन मध्ये आपण सध्या आलेलो आहोत। राशीन गावातील ग्रामस्थ या ठिकाणी जागेच्या मागणीसाठी आणि शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। या ठिकाणी आपण बघू शकता सकाळपासून या महिला विदाऊट अनापाण्याच्या या ठिकाणी बसलेल्या आहेत। मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा लहान मुलगा देखील सकाळपासून या आंदोलनाला आलेला आहे आणि तो इकडे एकदा कॅमेरा करा। हा देखील लहान मुलगा सकाळपासूनच होता, त्याचे वडील आता त्याला घ्यायला आलेत, कारण इतकी लहान मुलं या ठिकाणी आंदोलनाला बसलेत याचा अर्थ विषय नक्कीच निश्चितच गंभीर आहे। आपण आंदोलन स्थळी आलेलो आहोत। आपण थेट हे जे काही मेन उपोषण करतायत तात्यासाहेब माने या ठिकाणी आहेत, आपण मानेंकडे सगळ्यात आधी जाणार आहोत। मानेंना विचारणार आहोत की नेमकं या ठिकाणी हे जे काही प्रशासन आहे, मला तर या ठिकाणी खरं असं वाटतं माने साहेब कुठेतरी लोकशाही जिवंत राहिली आहे का किंवा लोकशाहीचं नेमकं नाव काय हाच प्रश्न कुठेतरी सध्या भेडसावतोय। कारण या ठिकाणी जो काही ग्राम विकास अधिकारी तो येत नाही, तुमचा BDO येत नाही, तुमचा तहसीलदार येत नाही आणि एवढंच नाही तर एक आमदार आणि एक सभापती सुद्धा या ठिकाणी यांच्या प्रश्नासाठी आलेला नाही। तिकडे एकदा कॅमेरा करा, तुम्ही बघू शकता अख्खं गाव या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे। तात्यासाहेब, काय हा महत्वाचा प्रश्न आहे आणि कशा पद्धतीनं शासनानं तुमच्या म्हणजे शासनानं म्हणण्यापेक्षा जो कोण तलाठी आहे, ग्रामविकास अधिकारी आहे, तलाठी तर आलेलाच आहे पण ग्रामविकास अधिकारी आहे भाऊसाहेब कोण, कापरे भाऊसाहेब का कोण, त्यांनी कशा पद्धतीनं त्यांनी म्हणा किंवा BDOंनी म्हणा किंवा तहसीलदारांनी म्हणा तुमच्या या ठिकाणी जो काही शासन निर्णय आलेला आहे त्याच्या शासन निर्णयाची त्यांनी या ठिकाणी त्या जागची होळी केलेली आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी गेले 3 महिन्यापासून आम्ही वेळोवेळी कापरे भाऊसाहेब असतील, महाराष्ट्र शासनाच्या 25 मार्च 2026च्या जाहीरनुसार जे अतिक्रमण कायम करण्यासंदर्भात सन्माननीय बावनकुळे साहेबांनी जो आदेश काढला त्या आदेशाची पायमल्ली खऱ्या अर्थानं राशीन ग्रामपंचायतचे भाऊसाहेब कापरे भाऊसाहेब यांनी केले असं म्हणावं लागेल। कारण की शासनाच्या जाहीरच्या नुसार राशीन ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये 1476 आणि 1477 यामध्ये जे काही रहिवासी राहत आहेत 153 लोकांनी स्वतःहून या शासनाच्या जाहीरच्या नुसार या ठिकाणी मागणी केलेली आहे की आमची नोंद लावण्यात यावी आणि अशा पद्धतीने नोंदीचे अर्ज या ठिकाणी प्राप्त करून जवळजवळ 3-3.5 महिने झालेले आहेत। 3.5 महिन्यामध्ये या कापरे भाऊसाहेबांनी साधं त्या उत्तर दिलेलं नाही, त्याच्यावरती कसली उचित कारवाई केलेली नाही आणि यावरती समिती आहे, ही समिती गठीत होणं गरजेचं आहे, परंतु यावरती समिती कसली गठीत झालेली नाही। आणि मला विचारायचंय कानगुडे साहेबांना, काय करतोय तुमच्या गावचा ग्रामसेवक जनतेकडे लक्ष देत नाही, काय म्हणायचंय तुम्हाला? असला ग्रामसेवक बडतर्फ केला पाहिजे का? 100% बडतर्फ केला पाहिजे। ग्रामविकास अधिकारी मनमानी पद्धतीने काम करतात, हे जबाबदाऱ्या झटकतात। ते गेल्या वर्षी जेव्हा दसरा होतो, हा दसरा म्हणजे आई जगदंबेचा उत्सव आहे आणि तो राशीन ग्रामस्थांचा आत्मा आहे। त्यावेळी सुद्धा त्याने आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करून त्यांनी रजा टाकून तो निघून गेला। वास्तविक पाहता दसऱ्याच्या सोहळ्याचं नियोजन करणं, बाकीच्या गोष्टी ज्या असतात, रस्त्याची साफसफाई करणं, दिवाबत्ती करणं, हे सगळं ग्रामपंचायतचं काम आहे। परंतु त्यांनी जाणून बुजून त्या गोष्टीला फाटा देऊन
त्यांनी रजा टाकली आणि जे उत्साहाचं नियोजन आहे ते मग नंतर बिडो साहेबांना ते दुसऱ्याच्या हातात द्यावं लागलं. म्हणजे हा इतका निष्काळजी माणूस आहे. आता सुद्धा त्याने तेच केले. त्याला वास्तविक पाहता शासनाच्या जी आर त्यांनी पालन केलं पाहिजे होतं. त्यांनी मनमानी पद्धतीने वागलं नाही पाहिजे. जर ह्याच्या आधी ते प्रकरण कोर्टामध्ये गेले इथपर्यंत ठीक होतं. पण शासनाचा 2026 जो आता जी आर निघाला त्या जी आर बद्दल त्यांनी सबमिट करून आणायला पाहिजे होता. त्यांनी चर्चा करायला पाहिजे होती की बाबा ग्रामपंचायत आम्ही काढण्याचं आमचं म्हणणं होतं, तुम्ही त्याबद्दल कोर्टात गेला, पण आता शासनाचाच जी आर आलाय. आपण समोपचार पद्धतीने कोर्टातले केसेस वगैरे काढू आणि जे अतिक्रमण आहे ते निश्चित करू. निश्चितच मी पुन्हा एकदा तात्या साहेबांकडे येणार आहे. तात्या साहेब, या ठिकाणी या माणसाला, या ग्रामविकास अधिकाऱ्याला कुणाचा राजकीय आश्रय आहे का? राजकीय नेत्याचा काय वाटतं तुम्हाला? राजकीय आश्रयाचा विषय नाही. हा जो भाऊसाहेब आहे तो स्वतः शहाणा आहे. कारण की कोणाच्या तरी सांगण्यावरून हे काम करतो हे आमच्याही लक्षात येत आहे. परंतु काम करत असताना शासकीय भूमिका महत्वाची असते. शासकीय माणसाने शासकीय बाजू मांडणं, शासकीय नियोजन करणं आणि लोकांना न्याय देणं ही प्राथमिक भूमिका पाहिजेत. परंतु हा जो शासकीय अधिकारी आहे पगार शासनाचा घेतोय आणि काम मात्र तिसऱ्याच करतोय. अशा पद्धतीचं आम्हाला असं वाटतंय. अशा लोकांना, जे निष्काळजी जी लोक आहेत, अशा लोकांना बरतरफ केलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला सोहेबजी? या ठिकाणी आज सकाळपासून या ठिकाणी टोटली तुमचा जनसमुदाय या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेला आहे. सोहेबजी जरा पुढे या. आंदोलनासाठी बसलेला आहे, उपोषणासाठी बसलेला आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या ठिकाणी आलेले आहेत. आणि असं असताना तुमचा ग्रामविकास अधिकारी असेल किंवा तुमचा गट विकास अधिकारी असेल किंवा बीडीओ असेल, तहसीलदार असेल, ही लोक अजूनपर्यंत आलेली नाहीयेत. नेमकं त्यांना तुमच्या प्रकरणाचं गांभीर्य आहे का नाही? तुम्हाला काय वाटतं? नक्कीच त्यांना या प्रकरणाचं गांभीर्य कशाच नाहीये. आणि आमचे जे ग्रामविकास अधिकारी कापरे भाऊसाहेब, त्यांच्या नावातच काप आहे. त्याच्यामुळे ते गट नंबर 1476 आणि 1477 मधल्या लोकांना कापायला निघालेत. असं आम्ही कदापि होऊन देणार नाही. त्या माणसाला बडतर्फ केल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही. निश्चितच. काय वाटतं, हा माणूस मनमानी कारभार करतोय का? ग्रामपंचायतचा यांनी मनमानी कारभार केलाय, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही या गावकऱ्यांच्या मताशी सहमत आहेत का? हो, तो मनमानीच कारभार करतोय. कुठली सार्वजनिक ग्रामपंचायतची कामं काहीच करीत नाही. नुसतं स्वतःच इथं ग्रामपंचायत मध्येच बसतो फक्त. बाकीचं काहीच नाही. गावात तुम्ही बघा, तुम्ही कचरा सगळं काय, अजिबात सुद्धा ते स्वच्छतेवर लक्ष नाही. निश्चितच आपण महिलांकडे पण जाणार आहोत, त्यांना विचारणार आहोत आपण कधीपासून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. बघूयात आपण उपोषणकर्त्यांशी आपण संवाद साधूयात. काय नाव आहे ताई? शिल्पा पवार. शिल्पाताई, कस काय तुमचा ग्रामसेवक चांगला आहे का? काहीच ना, आमचे काम करत नाहीत. आमच्या मुलांचे दाखल्यांचे ते नोंद लावले नाही, काही नाही. त्यांना लाख रुपये नोंद लावतात म्हणून त्यांनी आमच्याकडून घेतले. त्यांनी काही केलं नाही, काही नाही. पैसा घेऊ फक्त ग्रामसेवक असं म्हणायचं का तुम्हाला? हो, पैसे घ्यायचे आणि काम अजिबात काम करायचं काही करत नाहीत. त्यांनी आमच्या मुलांचे दाखल्यांचे नोंद लावली पण नाही, काही नाहीये. त्यांनी परत आम्हाला ते घरांची नोंद लावतात म्हणून पैसे घेतले त्यांनी लाख रुपये. आमचं काही सुद्धा केलेलं नाही त्यांना. बघा, आपण बघू शकता, म्हणजेच हा ग्रामसेवक हा भ्रष्टाचारी आहे याचा उत्तम दाखला या ठिकाणी आहे. आणि मला वाटतं शासनामध्ये जर थोडी जरी लाज असेल त्या प्रशासनामध्ये, तर अशा माणसाला निश्चितच ते बडतर्फ करतील. संगीता बोरके पवार आहे, आदिवासी आहे आम्ही. आदिवासी आहे. आज तुमच्या जागेवरती तुम्हाला त्या जागेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न हा तहसीलदार करतोय, तुम्हाला काय, सॉरी, हा ग्रामसेवक करतोय, तुम्हाला काय म्हणायचंय? आम्हाला गरम चौका अगोदर म्हणत होता लाख रुपये द्या, आम्ही दिले. तो म्हणला की तुमची घराची लोन लावून देतो. आता बघितलं तुम्ही, प्रेक्षक एकदा कॅमेरा माझ्याकडे करा. आता बघितलं तुम्ही काय किती रुपये देतो म्हणला तो, तुम्ही दिले त्याला? आम्ही लाख रुपये या महिलेने त्यांना दिलेले आहेत. आणि अशा लाच खाऊ माणसाला मी सांगतो, खरं तर त्याला चपलेनेच आणायच्या लायकीच आहे, जो अशा गोरगरीब माणसांची या ठिकाणी तो पैसे घेतोय आणि पैसे घेऊन त्यांची कामं करत नाही. तुम्ही जर बघितलं ना, मावशींची इतकी बिकट परिस्थिती आहे. आदिवासी समाजातील त्यांच्या कानात सुद्धा तुम्हाला दिसत नाही. आणि अशी माणसं स्वतःच्या कानातलं, स्वतःच्या गळ्यातलं मोडून जर त्या ग्रामविकास अधिकाऱ्याला जर पैसे देत असतील आणि तो जर काम करत नसेल, तर मला वाटतं हा माणूस शासकीय कामात या ठिकाणी राहण्याचा लायक नाही. तुम्हाला काय वाटतं, त्याला सस्पेंड करावं का? आम्ही त्यांना सस्पेंडच करायचं, त्यांची बदली सुद्धा करायचं नाही, सस्पेंड करायचं. सस्पेंड करायचं. काय वाटतं ताई, तुमचा ग्रामसेवक सस्पेंड झाला पाहिजे का? झालाच पाहिजे. काय देतोय ते आम्हाला? हा? आम्हाला नुसता पैसे खाते घराला. काय काय घाण गुण काढते का?
गाडी येते कचऱ्याची का काय होती, हाय तेवढी घाण हायच. राशीनमध्ये आता आम्ही आल्याच्या नंतर बघितलं की राशीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घाण आहे. बोला. नुसतं म्हणायला ग्रामपंचायत आहे, काय करत नाहीये. गरिबाची काही सुधारणा करत नाही, सगळं त्यांचं चाललंय. काय आमची सुधारणा काही केली नाही अनेकपर्यंत त्यांना. निश्चितच आपण काय म्हणाला मावशी? आम्हाला 10-20 आमच्या घर येत तर आम्हाला काही दिलं नाही, घर नाही दार नाही. आमच्या पद्धतीने आम्ही उली घेतलं, थोडं थोडं ती बी पाडायचं म्हणल्यावर आम्ही कशावर जगायचं. तुम्ही साहेब, बघू शकता कोणाच्या या ठिकाणी कुठल्याही शासकीय कुठं योजना जायचं म्हणजे साहेब? घरकुल योजना आम्हाला देखील थोडं थोडं जनमानसांपर्यंत हे ती बी पाडून पोहोचवण्यात टाकायचं आणि म्हणल्यावर त्यांना गरीबाचं आम्ही लोकांना कुठं राहायचं? घरकुल योजना आमचे देण्यात लेकरं देखील आमचे हा लेकरं बाळा ग्रामसेवक कुठं या ठिकाणी जगवायचे कमी साहेब पडते. आम्ही? बोला काय म्हणाला? आमचे लेकरं बाळा कुठं जगवायचे, कुठं राहायचो आम्ही, कुठं जायचं? हा. गरीब गोल आम्ही कसं तरी तुकडं भिक्षा मागून शाने आम्ही घर बांधले, उली ती बी पाडून टाकायचं म्हणल्यावर आम्ही गरिबांनी कुठं राहायचं साहेब? मला जागा नाही, काय नाही, कुठं राहायचं आम्ही? म्हणजे निश्चितच जसं नाना पाटेकर म्हणतात, कुणी घर देता का घर, आता या महिलांवरती राशीनकरांवरती आता ती वेळ लवकरच या ठिकाणी या ग्रामसेवकाने आणलेली आहे आणि त्याचा जो काही मनमानी कारभार आहे तो या ठिकाणी त्यांनी चालू केलेला. आपण येथील जनतेशी देखील आपण संवाद साधणार आहोत. बघूयात लोक नेमकं काय म्हणतायत. जनावे चाचा. इस्माइल भाई तांबोली. इस्माइल भाई, कैसा है तुम्हारा ग्रामसेवक? बरतरफ करना चाहिए. बढतब करना चाहिए. लाचखोर है क्या? लाजखोर है, बिल्कुल लाजखोर. दादा तुमचं? मी निवृत्ती पाटील. निवृत्ती पाटील, मला सांगा तुमच्या ग्रामसेवकावरती लाचखोर म्हणून आरोप केला जातोय, हा आरोप खरा आहे का आणि तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्र शासनाच्या महसूल मंत्र्यांनी हम्म. अनधिकृत जागा अधिकृत करून देण्याचा JR काढल्याच्या नंतर हम्म. या राशींचा ग्रामविकास अधिकारी हम्म. कोर्टामध्ये महसूल मंत्र्याला चॅलेंज करतोय. हा. हा निश्चितपणे बडतर्फ केला पाहिजे असं माझं मत आहे. निश्चितच आपण बघितलं की या ठिकाणी ग्रामसेवक जो आहे, मला वाटतं तो सरकारपेक्षा आणि महाराष्ट्राचे जे काही महसूल मंत्री आहेत, मला वाटतं चंद्रशेखर बावनकुळे आहेत, बावनकुळे साहेबांना तो चॅलेंज करतोय. म्हणजे महसूल मंत्र्याचं जर तो माणूस ऐकत नाही तर तो माणूस या ठिकाणी शासकीय कामात राहणं योग्य नाही. काय नाव आहे दादा तुमचं? विक्रम परदेशी. परदेशी पाटील, कस काय तुमचा ग्रामसेवक? इतक्या तक्रारी येतात त्या माणसाच्या? आहे ना, बरोबर आहे ना. हा? नाही, तक्रार सगळी करतेच, ते आहे बोलते ते बरोबरच आहे ना. बरोबर बोलतेत का? हा, हटवलं पाहिजे का त्या माणसाला? हॉटेलच पाहिजे ना. एवढा तुमच्या गावामध्ये, तुमचं बाजाराचं गाव आहे, तुमचं गाव कर्जत तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि तुमचा याचा जो काही विकास ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता तो विकास झाला नाही. काय म्हणायचं? जो JR आला तो मान्य नाही म्हणलं कसं काय? सरकारी हा? ज्या या माणसाला मान्य नाही. बघितलं तुम्ही. काय नाव आहे दादा तुमचं? माझं दिलीप पंडित. दिलीप पंडित. हा. काय म्हणता, उपोषण करायची वेळ आणली तुमच्या ग्रामसेवकांनी तुमच्यावरती? असा ग्रामसेवक बडतर्फच केला पाहिजे. बडतर्फ केला पाहिजे. कामाला राहायच्या लायकीचा नाही हो माणूस. कामाला जायचं नाही. कामाला जर राहिला तर अजून लोकांची घरं हिसकून घेऊन तो. हा? रस्त्यावर आणीन. रस्त्यावर ना. काय नाव आहे दादा तुमचं? धनंजय देशमाने. देशमाने साहेब, कस काय तुमचा ग्रामसेवक हाकलून द्यायच्या लायकी हाकलून द्यायच्या लायकीचा आहे का अजून काय त्याला लाच बीत द्यायच्या लायकीचा आहे? मग खाल्लेलं असते लोकांना 2-2 लाख 2.5 लाख रुपये खाल्ले. माहितीसाठी सांगतो, सकाळपासून माने साहेबांनी असेल या उपोषणकर्त्यांनी असेल प्रत्येक चॅनेलवाल्यांनी या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठलाच चॅनेल या ठिकाणी आलेला नाही, कुणी दखलही घेतलेली नाही. आणि या ठिकाणी आपण तरुणांकडे येऊयात. तरुणांचं काय या ठिकाणी मत आहे आपण बघूयात. तरुणांना काय वाटतं? नाव काय तुमचं? नाव सांगा. बोट नका करू, तुमचं नाव सांगा. तेजस कानगुडे. तेजस कानगुडे. कशाला लाजता तुम्ही बोलायला? आलो बोलायला मी आलोय बघा, सहकार्य करायला. कस काय ग्रामसेवक? कस काय भंगारेले भंगारे? भंगारे. काय नाव आहे दादा? कुलदीप दळवी. काय म्हणता, ग्रामसेवकाला बडतर्फ केलंच पाहिजे का? पाहिजे बडतर्फ. कस काय माणूस? खराब आहे का आम्हाला? काय नाव आहे दादा? हा? आप्पा काशीत. काशीत पाटील. कस काय ग्रामसेवक? ग्रामसेवक ते मनमानी कारभार करतो. मनमानी कारभार करतोय. आज तुम्हाला उपोषणाला बसायला लावलं. हो. सौरभ दोशी. सौरभ, काय करतोस तू? लाचखोर आहे अधिकारी लाचखोर आहे. लाचखोर अधिकारी ग्रामसेवक. ग्रामसेवक तू असं ठरवून बोलतोयस का? तुझ्या मनाने तोंडात आले? मनाने तोंडात आले. मनाने तोंडात आले. आता तू एक युवक आहेस, तुला असं वाटतं का अशा लोकांना नोकरीवरून काढलं पाहिजे? कारण अशी लोक सर्वसामान्यांची कामं करत नाहीत का? तुम्हाला काय वाटतं? 100% काढलं पाहिजे. काढलं पाहिजे. काय नाव आहे तुमचं? अश्विन चौधरी. हा? अश्विन चौधरी. चौधरी पाटील.
कस काय ग्रामसेवक? निवळ नालायक माणूस आहे तो. हा नालायक माणूस आहे. बघा बघा, ज्या माणसाला एवढी लोक नालायक म्हणतात तो माणूस चांगला असू शकतो का? आता तुम्ही त्याचा विचार करा, मला काय माहित नाही. काय नाव आहे तुमचं? संकेत पाटील. संकेत पाटील. खाली नको. 2 मिनिट बसा. महाराष्ट्र शासनाने घेतलेला 2011च्या आधीचा जो निर्णय आहे की 500 स्क्वेअर फुटाचा जो चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतलेला निर्णय आहे, ते 2011च्या आधीचे जे आधीपासून जे लाभार्थी शासनाच्या जागेवर जे राहतात त्यांना अतिक्रमण 500 स्क्वेअर फुटाचं नियमित करण्यात यावे, हे गेल्या 8 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे सभापती राम शिंदे साहेबांनी समाधान शिबिरामध्ये देखील सांगितलेलं होतं की 500 स्क्वेअर फुटापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना देखील निर्देश दिले होते आणि तहसीलदार आणि प्रांत साहेबांना सुद्धा निर्णय दिले होते की 500 स्क्वेअर फुटापर्यंत जे लाभधारक आहेत मग ते निवासी असू आणि त्यात जे काय आलते का तुमचे इथं आलते का? हो, मागच्या 8 दिवसापूर्वी कर्जतला समाधान शिबिर झालं होतं शासनाचं. त्या शासन निर्णयाच्या दरम्यान त्यांनी सांगितलं होतं की 500 स्क्वेअर फुटापर्यंत प्रत्येक रहिवाशांना आणि व्यावसायिकांना ते नियमित करण्यात यावे. त्या संदर्भात देखील वरिष्ठ आमचे राशीनमधील तात्यासाहेब असतील, रामशेठ कानगुडे असतील, सोहेब काजी असतील आणि आमचं सगळ्यांनी प्रस्ताव तयार करून जर ह्या गोष्टीच्या संदर्भात जर तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी साहेब जर असतील, हे जर दखल घेत नसतील तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची ह्या सर्व युवा शक्तीमध्ये ताकद आहे. हे देखील प्रशासनाला आम्ही दाखवून देणार आहात. मला तुम्हाला काय नाव आहे बाबा तुमचं? दादासाहेब कानगुडे. दादासाहेब कानगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य आहात तुम्ही. ठीक आहे, बरोबर. बरं कानगुडे पाटील, आज तुम्हाला उपोषण करण्याची, या आंदोलन करण्याची गरज कशामुळे भासली? कारण आमचे सगळे गावकरी त्या जागेवर गेली 45 ते 50 वर्ष वास्तव्यात आहेत आणि आता आपले महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी जी.आर. काढलेला आहे मार्च मध्ये आणि त्या जे राहणे लोक राहते ते त्यांच्या जागा नियमित करून द्यायच्या ते, तर त्या जागा शासनाच्या आदेशाप्रमाणे ह्या ग्रामसेवकांनी आणि वरिष्ठांनी त्यांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या जागा सर्वांच्या नावे करून द्यावेत आणि जी शासनाच्या नियमाप्रमाणे काही त्याची फी असेल अतिरिक्त ते आमचे सर्व रहिवासी भरायला, लाभार्थी भरायला तयार आहेत. तर हे बाकीचं काही न करता त्यांनी सगळ्या जागा आमच्या सगळ्या लाभार्थ्यांच्या नावावर करून द्यावात. तुमच्या ग्रामसेवकांनी अशा गोरगरीब लोकांकडून लाख लाख रुपये घेतलेत, ज्यांचं आज खाल्ली तर उद्याची पंचायत आहे. अशा माणसाला नेमकं काय शिक्षा दिली पाहिजे आणि त्याच्याकडून ते पैसे पुन्हा कसे वसूल केले पाहिजेत? तुम्हाला काय म्हणायचं? त्यांनी ज्या गोष्टी काय केल्या असतील तर त्याची त्यांच्या वरिष्ठांनी चौकशी करावी. त्यांची चौकशी त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी काय केलं ती त्याची करावी. आपण विनाकारण आरोप किंवा काय करतो तो त्याच्यापेक्षा वरिष्ठांनी चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी त्यांनी त्यांच्यानुसार.